एकनाथ शिंदे बोलतात, थेट तिकडे जातोय. मग हे कसं काय? मग मतचोरी कोणी केली? भाजपनी केली का काँग्रेसनी केली? हा एक विषय येतो. आणि त्यामुळे फक्त आरोप निवडणूक आयोगाकडे पुरावे कुठे दिले त्यांनी? निवडणूक आयोग मी मागाशी सांगितलं की ॲफिडेविट सादर करा म्हणून सांगितलं, परंतु त्यांनी ते केले नाहीत, करता आले नाहीत. आणि फक्त फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम, लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी ते करतायत. ते काय आकडेवारी आणि गणितं या ठिकाणी सांगून, परंतु मला वाटतं त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी दिले पाहिजे. निवडणूक आयोगाने ऐकलं नाही तर त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे, न्यायालयात दरवाजे ठोठवले पाहिजे. निवडणूक आयोगाने देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे. अशा प्रकारचं ऑनलाईन कुणी सांगून मत कमी किंवा मत ॲड होत नाही, त्याला सगळं प्रोसेस करायला लागते. त्यामुळे मला वाटतं जे काही आरोप त्यांनी केले, आणि त्यांचे आरोप जेव्हा ते जिंकतात तेव्हा त्यांचे आरोप नसतात, जेव्हा हरतात तेव्हाच आरोप असतात. EVM मशीनवर देखील आरोप करतात ते. म्हणजे EVM मशीन जे आहे ते मतदान कुणाच्या काळात सुरू झालं? तेव्हा मला वाटतं मनमोहन सिंग होते UPAचे प्रधानमंत्री, आणि त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये हे EVMवरचं मतदान सुरू झालं. मग ते मतदान जे आहे त्यांनी सुरू केलेलं प्रक्रिया चुकीची आहे असं त्यांना म्हणायचं आहे का? आणि त्यामुळे या सगळ्या ज्या काही बाबी आहेत. दुसरी गोष्ट ते म्हणाले की हे सर्व जे आहे हायजॅक करण्याचं काम 10-15 वर्षापासून सुरू आहे. आता 15 वर्षापूर्वी कोण होतं सत्तेमध्ये? केंद्राच्या UPA सरकार होतं, काँग्रेस होतं. म्हणजे त्यांना त्यांच्याच सरकारवर आरोप करायचा आहे का? हेही या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे. त्यामुळे फक्त आरोप करून चालणार नाही, त्याला पुरावे दिले पाहिजे. आणि कर्नाटकमध्ये ते जिंकले, तेलंगणामध्ये ते जिंकले, तेव्हा त्यांनी आरोप केले नाहीत. लोकसभेमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये चांगल्या जागा मिळाल्या, त्यात आम्ही आरोप केले नाहीत EVM मशीनवर किंवा मतदार यादीवर. मग तेव्हा ते जेव्हा लोकसभेच्या जागा त्यांना जास्त मिळाल्या त्यावेळेस ते शांत राहिले. विधानसभेमध्ये जेव्हा आम्ही 2.5-3 वर्षात जे काम आम्ही केलं, लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून संविधान खतरे में आहे, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमुक तमुक सगळं आरोप केले, आणि काही प्रमाणामध्ये त्यांना त्याच्यात यश आलं. परंतु विधानसभेमध्ये मतदार सतर्क झाला, आणि जे आम्ही केलेलं काम, आम्ही पुढे नेलेले प्रकल्प, लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजनासारख्या अनेक योजना आम्ही केल्या, आणि त्याचा परिणाम, त्या कामाची पोचपावती आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली. आणि तेव्हापासून त्यांचा आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे. जेव्हा त्यांना विजय मिळतो तेव्हा ते आरोप करत नाहीत, जेव्हा त्यांना पराभव होतो त्यावेळेस मात्र ते EVMवर, मतदार यादीवर, निवडणूक आयोगावर, अगदी कोर्टावर देखील आरोप करतात. आरोपी सापडलेला आहे, आणि तो ठाकरेंच्या मातोश्रीवर असणाऱ्या जे काही कार्यकर्ते त्याच्यातच एक नातेवाईक आहेत, त्याने असा आरोप केलेला आहे यांच्या जमिनीमध्ये ते हस्तक्षेप करत होते ठाकरे, म्हणून त्यांनी कृत्य केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे ना. म्हणजे एखाद्या माणसाला, परंतु झालेला प्रकार जो आहे अतिशय दुर्दैवी आहे, निंदनीय आहे. कारण अशा प्रकारे माँसाहेबांच्या पुतळ्यावर रंग टाकणे हे दुर्दैवी प्रकार आहे. त्याला कुणी पाठीशी घालता कामा नये. त्याच्यावर कठोर कारवाई तर होईलच, परंतु यामध्ये राजकारण करण्याची जी काही तयारी काही लोकांची होती ती त्याच्या, काय त्याचं नाव आहे, पावसकर, त्याच्या स्पष्टीकरणामुळे हाणून पाडलेली आहे. तो तिकडे होता ना, मातोश्रीवरच होता. हां, ठाकरे हा जे ब्रँड आहे, इतर सर्व ब्रँडच्या बाटल्या आहे, त्यामध्ये फक्त बीच आहे महाराष्ट्रासाठी, असं वक्तव्य संजय राऊत यांनी 17
कोणी कोणी तुम्ही दिले ना उत्तर मुंबईच्या इमारती बाबतीत विचारणा केलेली आहे तुमच्या बाबतीत सांगितलेलं काय नाही झालं नाही, यामध्ये आमचा जो कायदेशीर विभाग जो आहे नगर विकासचा विधी व न्याय विभाग तो त्या बाबतीमध्ये त्याचं स्पष्टीकरण पुढच्या तारखेला देईल. अलिशान गाड्या घेण्यासाठी आता प्रशिक्षण येणार आहे कलेक्टरला 12 लाखापर्यंत जिल्हाधिकारी 12 लाखापर्यंत अशा प्रकारच्या गाड्या घ्याव्यात असे आदेश बैठकीत देण्यात काय नेमके आदेश काय जिल्हाधिकाऱ्यांना 12 लाखापर्यंतच्या गाड्या ज्या आहेत त्या देण्याचे ठीक आहे त्याचे तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा मुद्दू वाढलेला कारण सुप्रीम कोर्टाने 21 जानेवारीच्या आतमध्ये निवडणूक घ्यायला सांगितलं तर ठाकरे गटाचे असे नेते म्हणतात की मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे गटाचाच महापौर बसेल. कोणाचा भापर बसेल त्यांच्याबरोबर दुसरं कोणीच नाही वाटतं. त्यांची महाविकास आघाडी सगळी तुटलेली आहे वाटतं. महाविकास आघाडी आता जे काही सुरू आहे तेही तुटले वाटतं. म्हणजे ते एकटेच आहेत. मी आपल्याला एवढंच सांगतो मी अतिशयोक्ती करणार नाही पण मी आपल्याला एवढंच सांगतो त्यांची जागा BSTतल्या छोट्याशा निवडणुकीने जागा दाखवून दिलेली आहे आणि याचा बोध त्यांनी घेतला पाहिजे. मी आपल्याला खात्रीशीर सांगतो आणि पूर्णपणे विश्वासाने सांगतो की जे मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये मुंबई शहरासाठी घेतलेले निर्णय मग ते रस्ते असेल STP असतील वैद्यकीय सुविधा असतील फ्लायओव्हर असतील स्वच्छता असेल मेट्रो असेल कारशेडचा विषय असेल हे सगळे विषय आम्ही मार्गी लावलेले आहेत. त्याचबरोबर मुंबईतून मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आम्ही क्लस्टरचं धोरण राबवतो आहे आणि त्यामध्ये आमच्या ज्या काही आमची प्राधिकरणं आहेत म्हणजे म्हाडा SRA ते आहेतच पण त्याच्याबरोबर MMRDA सिडको MIDC MSRDC BMC या सगळ्यांना घेऊन हे रखडलेले प्रकल्प कुणामुळे रखडले होते हे मुंबईकरांना माहीत आहे आणि म्हणून क्लस्टरच्या माध्यमातून या पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही पुन्हा मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे या सर्व विकासाच्या कामावर विकासाच्या ताकदीवर महायुती मुंबईमध्ये पुन्हा सत्तेवर येईल आणि महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल. कारण लोकसभा आम्ही जिंकली आहे विधानसभा आम्ही जिंकली आहे. आता महायुती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे बहुमताने जिंकतील. धन्यवाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे. पुतळ्याची विटंबना करण्यात आली याच्यामागे राजकारण आणि मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यावर कारवाई होईल असं देखील शिंदे यांनी म्हटलेलं आहे. राहुल गांधींनी जे आरोप केलेले होते त्या आरोपांवर देखील आता एकनाथ शिंदे यांनी पलटवार केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.